परतूर पोलिसांनी 5 लाखाचा विदेशी मद्यसाठा केला जप्त. जालन्यातील रूपम वाईन शॉपचे मालक राम अग्रवालसह तिघांविरोधात गुन्हा दाखल. काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या विदेशी मद्याचा पिकअप परतूर पोलिसांनी काल रात्री पकडून विविध कंपन्यांचे 5 लाखाचे विदेशी मद्य आणि 5 लाख रुपये किमतीचे असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी जालना शहरातील रूपम वाईन शॉपचे मालक रामशेठ अग्रवालसह गाडी चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. परतूर पोलीस ठाणे हद्दीतून परतूर ते आष्टी रोडवर एका टेम्पोमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना खबरामार्फत मिळताच त्यांनी सोमवारी रात्री परतूर आष्टी रोडवर सापळा लावत पिकअप टेम्पो अडवला. चालकास विचारणा केली असता त्याने गाडीत 76,800 रुपये किमतीचे IBचे 10 बॉक्स, 86,400 रुपये किमतीचे रॉयल चॅलेंजचे 10 बॉक्स, रॉयल स्टॅग विस्की कंपनीचे 50 बॉक्स तर 5 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप क्रमांक MH23W1753 असा एकूण 10,95,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी विदेशी मद्याचा पुरवठा करणारा जालना येथील रूपम वाईन शॉपचे मालक राम अग्रवाल, महिंद्रा पिकअपचा चालक ईश्वर नारायण वाघमारे वय वर्ष 28 आणि गाडी मालक संभाजी कोल्हे दोघेही राहणार गुरुपिंपरी तालुका घनसावंगी यांच्या विरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, पोलीस अंमलदार दीपक आडे, ज्ञानेश्वर वाघ, अच्युत चव्हाण, सतीश जाधव, चालक धोत्रे यांनी केली आहे.